नमस्कार, प्लंबिंग ट्रेड वरील या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोलर वॉटर हीटिंग सिस्टीमच्या कार्याचे तत्व संशोधन करू। सिस्टीम मधील पाण्याच्या तापमानाचे विश्लेषण करू। गरम आणि शीत पाणी डिस्ट्रीब्यूशन पाइपलाइन आउटलेटची योजना करण्यासाठी रेखाचित्राचा अर्थ लावू। गरम आणि शीत करिता पाइपलाइन इन्स्टॉल करू। वॉटर डिस्ट्रीब्यूशन आणि सोलर वॉटर हीटर सिस्टीम समजून घेऊया। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील बाबींमध्ये सक्षम व्हाल। सोलर वॉटर हीटरचे भाग ओळखा। गरम आणि शीत पाइपलाइन शोधा। थर्मामीटर तयार करा। गरम पाणी आणि शीत पाण्याचे तापमान तपासा। सामग्रींची यादी तयार करा। बाथटब आणि वॉश बेसिनला गरम पाण्याचे कनेक्शन द्या। वॉटर हीटर ठीक करा आणि कामाची जागा मोजा आणि मार्किंग करा। भिंतीवरचा वॉटर हीटर ठीक करा। इनलेट आणि आउटलेट पाइप्स आणि फिटिंग्स कनेक्ट करा। कलेक्टर माउंट करा। सोलर स्टोरेज आणि हीट एक्सचेंज इन्स्टॉल करा। प्रेशर पंप आणि पाइपलाइन टाका। कंट्रोल ड्राइव्ह सह पाण्याच्या लाइन इन्स्टॉल करा। आवश्यक साधने आणि साहित्य पुढील प्रमाणे। प्लंबर टूल किट, टेस्टर, एक मेजरिंग टेप, एक स्पॅनर सेट, एक सोलर वॉटर हीटर, एक मोबिल ऑइल, एक इंसुलेटर, पाइप and fittings, cement mortar, थर्मामीटर, ग्लोव्स गरजेनुसार, गॉगल गरजेनुसार, जीवन डेटा शीट गरजेनुसार, पाइप रेंज 250 मिमी, पाइप रेंज 300 मिमी, हथोड़ा, शिजेल, वॉटर पंप प्लायर, स्क्रूड्राइवर, हैमर ड्रिलिंग मशीन, पीवीसी कनेक्शन अर्धा इंच हेवी ड्यूटी, जीवन फिटिंग, जीवन पाइप, थ्रेड सील, स्पेशल क्लैंप, पाइप डाई, हैंड हैक्सो, ट्रॉवेल, ऑइल कैन, पाइप वाइज, वॉटर हीटर पूर्ण सेट, नट आणि बोल्ट, अँगल कॉक, सेफ्टी वॉल्व। सोलर वॉटर हीटिंग सिस्टीमचे कार्य दाखवू। सोलर वॉटर हीटर सिस्टीमचे भाग ओळखणे। पाण्याच्या पाइपलाइनचे कनेक्शन तपासा। सोलर वॉटर हीटर बसवण्याची तपासणी करा। लेआउट नुसार दिलेल्या विद्युत कनेक्शनची तपासणी करा। स्विच चालू करा आणि हीटिंगचे कार्य तपासा। फ्रीज प्रोटेक्शन सिस्टीम तपासा। ओव्हरहॉट प्रोटेक्शन सिस्टीम फंक्शनची तपासणी करा। सोलर वॉटर हीटर बसवताना योग्य साधनांचा वापर करा। सुरक्षा उपकरणे वापरा। विजेच्या तारांशी छेडछाड करू नका। विद्युत बिंदू आणि बोर्ड तपासा। गरम पाण्याचे कनेक्शन फक्त डाव्या हाताला द्यावे। गरम पाण्याच्या तापमानाचे विश्लेषण करणे। खोली मोजण्यासाठी चांगली जागा शोधा। बोटीतून एखादे ठिकाण ओळखा जिथे तुम्हाला खोल पाण्यात प्रवेश मिळेल। तुम्ही किनाऱ्याजवळ नमुने घेत असाल तर संरक्षक हातमोजे घाला। अनेक ठिकाणी तापमान तपासणी 5 सेंटीमीटर खोलीपर्यंत पाण्यात बुडवून पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान मोजा। एकदा तुमच्या डिजिटल थर्मामीटरने वजन करा आणि कमी करा किंवा TERC वॉटर पंप वापरा। पाण्याचे नमुने 5 खोलीवर घ्या। जर तुम्ही पृष्ठभागाची चाचणी केली नसेल 10 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, 150 सेंटीमीटर आणि पर्यायी 200 सेंटीमीटर आणि असेच तापमान तपासणीचा वापर करून शेतातील या पाण्याच्या नमुन्याचे तापमान मोजा। थंड पाण्याच्या तापमानाचे विश्लेषण करा। तापमान तपासणी आणि थर्मामीटर वापरून पाण्याच्या भागांचे अनेक ठिकाणी हवेचे तापमान मोजा। प्रकाशाच्या आणि सावलीच्या या दोन्ही ठिकाणी मोजण्याचे सुनिश्चित करा। डेटा शीटवर तापमान चिन्हांकित करा। गरम आणि थंड पाण्याच्या तापमानाचे विश्लेषण करणे। गरम पाणी नेहमी डाव्या बाजूला ठेवा। थंड पाण्याचा पाईप उजव्या बाजूला ठेवण्याची खात्री करा। हिवाळ्यात 55 डिग्री फॅरनहाइट पर्यंतच्या थंड तापमानाचा सामना करण्यासाठी पाण्याची पाइपलाइन पाण्याच्या खाली असावी।
गरम पाण्याचे स्थलांतर मर्यादित करण्यासाठी वॉटर हीटरमध्ये उष्मा सापळा तयार आहे का ते तपासा. पीव्हीसी प्रेशर पाईपसाठी कमाल ऑपरेटिंग तापमान तपासा आणि ते 140 फॅरनहाइट पेक्षा जास्त नसेल याची खात्री करा. गरम पाण्यासाठी नेहमी पीव्हीसी पाईप्स वापरा. टॅप वॉटर स्कॅल्ड्स टाळण्यासाठी गरम पाणी 49 डिग्री सेल्सिअस किंवा 120 डिग्री फॅरनहाइट पेक्षा जास्त गरम नसावे. गरम आणि थंड पाण्याच्या पाईपमध्ये सुमारे 6 इंच अंतर असल्याची खात्री करा. थंड पाण्याची लाईन गरम पाण्याच्या लाईन मधून उष्णता उचलत नाही याची खात्री करा. 3/4 इंच किंवा त्याहून मोठ्या असलेल्या सर्व पाण्याच्या पाईपलाईन इन्सुलेट केल्या पाहिजेत. गरम आणि थंड पाण्याच्या प्रवाहातून परत प्रवाह नाही हे तपासा, कारण ते दाब आणि तापमान वाढवेल. टाकीच्या तळाशी जमा झालेल्या गाळाचा हीटिंग घटकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही याची खात्री करा. योग्य पाईपलाईन उत्खनन प्रक्रियेचे पालन करण्याचे सुनिश्चित करा. काम करताना योग्य PPE वापरा. साईटवर वापरलेल्या सर्व साधनांची तपासणी करा. आणीबाणीतून बाहेर पडण्याचा मार्ग आणि उपकरणांकडे जाण्याचा मार्ग नेहमी स्पष्ट असल्याची खात्री करा. पाण्याची पाईपलाईन इन्सुलेट करताना नेहमी प्रक्रियेचे अनुसरण करा. गरम पाणी बाथटब आणि वॉश बेसिनला कसे जोडायचे? इनलेट आणि आउटलेट पाईप वॉटर हीटरला जोडा. इनलेट आणि आउटलेट पाईप वॉश बेसिन आणि बाथटबला जोडा. वॉटर हीटर चालू करा आणि गरम पाण्याचा प्रवाह तपासा. वॉटर हीटरसाठी योग्य अर्थिंग द्या. गरम पाण्याचे कनेक्शन फक्त डाव्या हाताच्या पाईपलाच दिले पाहिजे. वॉटर हीटर ठीक करणे. गरम आणि थंड पाण्याच्या लाईन्स जोडण्यासाठी साहित्य तयार करा. गरम आणि थंड रेषा बाथटब आणि वॉश बेसिनला जोडा. वॉटर हीटर दुरुस्त करा. वॉटर हीटरची स्थापना. फिक्सिंगची जागा निवडा. तो जागेवर धरा. होल्डिंग पॉइंट चिन्हांकित करा. भिंतीच्या मागे द्या. सिमेंट कॉन्क्रीटचे 1:2:4 गुणोत्तर वापरून आवश्यक स्थितीत बोल्ट निश्चित करा. बोल्टचा आकार उत्पादनाच्या कॅटलॉग नुसार असावा. कॉन्क्रीट ठीक करा. बोल्ट वापरून हीटरला स्थिती फिक्स करा. नट टाका आणि घट्ट करा. वॉल्व फिक्स केल्यानंतर आणि लवचिक पाईप वापरल्यानंतर वॉल्व कनेक्ट केलेले इनलेट तपासा. लवचिक पाईप वापरून प्रेशर रिलीफ वॉल्व फिक्स केल्यानंतर आउटलेट कनेक्ट करा. हीटरला विद्युत पुरवठ्यासाठी प्लग करा. गळती असल्यास चाचणी करा. सिमेंट कॉन्क्रीटचे 1:2:4 गुणोत्तर वापरून बोल्ट निश्चित करा. भिंतीमध्ये बोल्ट फिक्स केल्यानंतर वॉटर हीटर लटकवा. इलेक्ट्रिक पॉइंट आणि बोर्ड तपासा. क्लोजेट लूप सोलर वॉटर हीटिंग सिस्टमचे इन्स्टॉलेशन. लूप सोलर वॉटर हीटिंग सिस्टम स्थापित करण्यासाठी मूलभूत पायऱ्या या आहेत. सौर कलेक्टर्स छतावर माउंट करा. सोलार स्टोरेज टँक आणि हीट एक्सचेंजर इन्स्टॉल करा. ग्लायकॉल लूपसाठी पाइपिंग आणि प्रेशर पंप इन्स्टॉल करा. पाण्याचे नळ बसवा. नियंत्रणे स्थापित करा. सिस्टीम करा. वॉटर लाईन आणि ग्लायकॉल लाईन्स इन्सुलेट करा. या सत्रात आपण पुढील गोष्टी कशा कराव्या याबद्दल चर्चा केली आहे. सोलर वॉटर हीटरचे भाग ओळखा. गरम आणि शीत पाईपलाईन शोधा. थर्मामीटर तयार करा. गरम पाणी आणि शीत पाण्याचे तापमान तपासा. सामग्रीची यादी तयार करा. बाथटब आणि वॉश बेसिनला गरम पाण्याचे कनेक्शन द्या. वॉटर हीटर ठीक करा आणि कामाची जागा मोजा आणि मार्किंग करा. भिंतीवरचा वॉटर हीटर ठीक करा. इनलेट आणि आउटलेट पाईप्स आणि फिटिंग्स कनेक्ट करा. कलेक्टर माउंट करा. सोलार स्टोरेज आणि हीट एक्सचेंजर इन्स्टॉल करा. प्रेशर पंप आणि पाईपलाईन टाका. कंट्रोल ड्राईव्ह सह पाण्याची लाईन इन्स्टॉल करा. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. सर्वांचे आभार आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.